जय महाराष्ट्र मंडळी, मी विजय शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण भारतात सर्वात जास्त वापरली जाणारी BS6 रिक्षा याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. आणि माझ्याकडे ती रिक्षा आहे आणि ही रिक्षा आणि इतर रिक्षांमधली फरक आहे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्याबद्दलची मायलेज आहे, त्याची जी इंजन क्वालिटी, त्याची जे टेक्निकल आहे, हे सर्वबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही बघत राहा माझा यूट्यूब चॅनल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडलं तर BS6 ही जी टेक्नॉलॉजी आहे आत्ताच्या सध्याला तर सगळ्यात बेस्ट आहे आणि इतर रिक्षांच्या तुलनेमध्ये ही सगळ्यात भारी आहे. याची जे मायलेज आहे, याची जे FI आहे, याचे जे पण फीचर्स आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी स्वतः ते वापरतो आणि त्याचा अनुभव मला एकदम भारी आहे. आता BS6 मधले जे फीचर्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, सगळ्यात जबरदस्त. त्याची मायलेज, त्याची इंजन क्वालिटी आणि त्याचा स्मूथनेस पण आहे. या सर्वबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. तर फक्त व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू बघा. जे पण रिक्षा लवर आहेत आणि रिक्षाची जी पण माहिती हवी असेल तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा. ही रिक्षा बजाज RE म्हणजे ही CNG, पेट्रोल आणि LPG तिन्ही याच्यामध्ये चालते आणि याला किंग ऑफ रोड म्हणलं जातं. समजलं तुम्हाला? या रिक्षामध्ये याची जी इंजिन आहे ती 236 cc आहे, माहिती तुम्हाला. आणि याची जी DTCI जे आहे तर एकदम पॉवरफुल आहे. याची जी DTSI जी आहे म्हणजे डिजिटल ट्विन स्पार्क, हे इंधनचं पूर्णपणे व्यवस्थित वापर करते मित्रांनो. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट. या गाडींचं इंजन टिकू म्हणजे जे याचे जे ट्रबल आहेत, म्हणजे याचे स्पेअर पार्ट्स सगळे वेगवेगळे सुट्टे आहेत आणि सहजरित्या कोणत्याही स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये आणि कुठल्याही बजाजच्या शोरूममध्ये याचे स्पेअर पार्ट्स भेटतात. माहिती तुम्हाला मित्रांनो. या रिक्षेचे मेंटेनन्स भरपूर कमी असतो आणि कमी पैशात जास्त फायदा असतो आणि याचे गल्ली बोळात कुठेही सोप्या पद्धतीने गाडी लगेच वळू शकते आणि जाऊ शकते. एवढ्या या गाडीचा फायदा आहे. समजलं मित्रांनो? या रिक्षामध्ये MIL म्हणजे जी इंडिकेटर लॅम्प आहे हे भरपूर महत्त्वाचं आहे. तुम्हाला दाखवतोय डॅशबोर्डमध्ये. इथे इथे जे इंजिनचे जे हे लाईट्स आहेत याच्यामध्ये ना एक लॅम्प आहे. तो लॅम्प जर लागला की आपल्याला सहजरित्या समजून जातो गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये एक छोटंसं कॉम्प्युटर बसवलं, ज्या कॉम्प्युटरने आपल्याला प्रॉब्लेम या रिक्षामधलं सर्व कळून जातं सोप्यारित्या आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला भरपूर आराम आणि म्हणजे एकदम फायदेशीर ठरून जातो. समजलं? तर मित्रांनो, या गाडीची इंजिनची क्षमता जी आहे ना 236 cc आहे आणि ही इंजिनचा प्रकार 4 स्ट्रोक ऑइल आहे म्हणजे ऑइल कूल्ड आहे. याची मॅक्स पॉवर जी आहे 9.25 HP आणि 4750 RMP आहे त्याची. आणि त्याचा जो मॅक्स टॉर्क आहे तो 16.18 Nm आहे आणि त्याच्यात 3000 RMP पर्यंत असतं. आणि गिअर ऑइल 4 म्हणजे याच्यामध्ये गिअर ऑइल म्हणजे याचे जे रेस आहेत 4 फॉरवर्ड गिअर आहेत आणि एक रिव्हर्स गिअर आहे, लक्षात ठेवा. आणि समजून घ्या मायलेज याचा चांगलं जास्तीत जास्त प्रत्येक रिक्षा TVS पॅगो या सगळ्या रिक्षांपेक्षा याची जी मायलेज आहे ती सर्वात जास्त आहे. 30 ते 35 पर्यंत याची मायलेज येते आणि दिवसभर कंटिन्यू 12 ते 24 तास रिक्षा चालवलं तरी याचा जो इंजिन आहे तो एकदम स्मूथ चालतो. म्हणून ही भारतातली सर्व रिक्षावाल्यांची आवडती रिक्षा मानली जाते मित्रांनो. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? तर मित्रांनो, लक्षात ठेवा ही गाडी एकदम पॉवरफुल आणि स्मूथनेस आहे. आता मी तुम्हाला याची एक टेस्ट ड्राईव्ह दाखवतो. बघा, तुम्ही सध्या दाखवू शकता. दाखवते सगळं डोंगर वगैरे कोणत्या एरियामध्ये. आणि आम्ही असल्या तसल्या रस्ता पण नाही तर एकदम जबरदस्त रस्त्यामध्ये आलेलो आहे, खडबड रस्त्यामध्ये. तुम्ही बघून घ्या रिक्षेचं. मी एक तुम्हाला डेमो दाखवतो. कसं वाटलं? आणि हे पण असल्या तिथल्या साध्या रस्त्यात नाही, एकदम डोंगरावरती आलेलो आहे. आणि डोंगरावरती किती जण आलो आपण दाखव. तिकडे 3-4 बसलेले, ते 3 आणि आम्ही 2. ठीक आहे, 5 जण टोटल आलेले रिक्षामध्ये. माहिती का तुम्हाला? इकडे हा तर बघितला तर तुम्ही ड्राईव्ह कसं होतं तर साधं सुद्धा नाही, तर एकदम खडबूट रस्त्यामध्ये डांबरीकरण अजिबात नाही आहे. स्मूथ रस्त्याला तर असली स्पीड धरते, 80+ स्पीड जाते आणि कंटिन्यू तुम्हाला दिवसभरामध्ये काम केलं तर गाडी एकदम जबरदस्त थंड राहते आणि इंजिन लगेच शांत आणि सायलेंट झालेलं आहे. बघा या तुम्ही दाखवतो. अख्खा आमचा रिक्षा सध्या धुराळा झालेला आहे, पण मी आता काही इंजिन ओपन करणार नाही. पण याच्यात जबरदस्त इंजिन फॅसिलिटी एवढी जबरदस्त आहे. मेंटेनन्स भरपूर कमी देतं. इतर TVS पॅगोपेक्षा पण जबरदस्त आहे. बजाज RE ज्यांना पण नवीन रिक्षा घ्यायची असेल तर त्यांना सांगतो तर बजाज RE
BS6 ही रिक्षा घ्या, जी आपल्या फायदेशीर असते. तर BS4पेक्षा याच्यातली जी फॅसिलिटी, याच्यात जे कूलंट वापरलेलं आहे, याच्यात ज्या फॅसिलिटीज वापरल्या आहेत, त्या भरपूर फायदेशीर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत समजला असेल तर आपला शेअर करा, लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.